हॉटेल दिसते आतापर्यंत आणि हा मस्त सनसेट आपल्याला बघायला मिळतो। नाज हॉटेलच्या अगदी अपोजिटलाच ही एक गल्ली गेलेली आहे, इथूनच सरळ सरळ जायचं। नमस्कार मंडळी, युनिक मराठी यूट्यूब चॅनलवरती मी निखिल तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना लहानपणापासूनच विमानांबद्दल आकर्षण राहिलेलं आहे। लहानपणी त्यांनी विमानं उडताना बघितले असेल किंवा आताही लहान जे असतील त्यांना ते आकर्षण असतंच, पण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाहीये ज्यांना या गोष्टीबद्दल आकर्षण नाहीये। जसं म्हणजे लहानपणी जेवढं आकर्षण होतं तसं वय वाढल्यानंतर त्यांचं आकर्षण कमी होत गेलं किंवा विमानामध्ये बसल्यानंतर त्यांचं आकर्षण कमी झालं, त्यांच्यासाठी ही गोष्ट नवीन नाहीये। पण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी असणार आहे ज्यांना विमानाबद्दल बरंच आकर्षण अजूनही आहे। तर आपण त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येतोय। हा व्हिडिओ मी माझ्या घरातून आता शूट करतोय, म्हणजे माझ्या घराच्या इथून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती जरीमरी एअरपोर्ट व्ह्यू पॉइंट आहे। जसं विमानामध्ये बसण्यासाठी तिकीट काढावं लागतं ना, त्यासाठी पैसे मोजावे लागतात, पण विमान बघण्यासाठी तर पैसे मोजावे लागणार नाहीत, कारण की आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्याचं फी वगैरे काहीच नाही, एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे। फक्त तुम्हाला ट्रॅव्हल करून त्या ठिकाणापर्यंत यायचंय। आता आपण निघूया तो पॉइंट एक्सप्लोर करण्यासाठी। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। चला आता डायरेक्ट आपण बाहेरच भेटूया। तर मंडळी फायनली आता घरातून निघालोय। आता मी आहे काजूपाड्याला। काजूपाड्याच्या इथूनच हे बघा, बघितलं आपल्याला त्या साईडला जायचंय। इथून 5 मिनिटाचंच अंतर आहे, आपल्याला इथून क्रॉस करावं लागेल। त्यामुळे तुम्हाला दाखवतो मी। सध्या आपल्याकडे ना रंगरंगोटीचं काम चालू आहे, हे बघा वॉल पेंटिंगचं काम चालू आहे इकडे। आता माझ्या राईट साईडला जी वॉल दिसते ना, ही भिंत ही विमानतळाची भिंत आहे। हे बघा पूर्णपणे यांनी जाळ्या लावून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या हा इथे जो आहे तो रस्ता जो डायरेक्ट जातो साकी नाकाला, त्याच्या समोरच जी भिंत आहे ना ती सुद्धा, आणि खरं म्हणजे आपल्याला तिकडेच जायचंय। हे बघा मी आहे ना इथून आलो, इथून आल्यानंतर आपल्याला सरळच जायचंय, पण त्यापूर्वी आहे ना बघा इथून एक प्लेन आता येणार आहे बघा। हे बघा दिसतंय तुम्हाला? तर मंडळी बघितलं किती एकदम असं जवळ, असं वाटतं की आपण टच करणार आहे। तिकडून येते प्लेन, इथे लँड करतं। ॲक्च्युली लँडिंगसाठी इथूनच यावं लागतं आणि इथे मस्जिद आहे आणि इथूनच समोरच आपल्याला जायचं आहे आणि तिथूनच लेफ्ट साईडला वळायचं आहे। हे बघा तुम्हाला एक दाखवतो मी। ही जी आहे ना ही पूर्णपणे भिंत आहे, ती एअरपोर्टची भिंत आहे आणि आपल्याला तिथून लेफ्टला जायचं आहे। मंडळी माफ करा, मी तुम्हाला हे जे सांगितलं ते मस्जिद सांगितलं, ॲक्च्युली हे आहे कब्रस्तान, मुस्लिम सुन्नी कब्रस्तान आहे हे, आणि त्याच्या एकदम समोरच आपल्याला जायचं आहे। तर या एवढ्याशा छोट्याशा गल्लीतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। खरं तर तुम्हाला रिकमेंडेड करू की नको करू मला शंका वाटते, पण तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतरच ठरवा तुम्हाला इकडे यायचं आहे की नाही यायचं आहे ते। तुम्ही विश्वास नाही करणार, हे बघा एकदम समोरच माझ्या दिसतंय प्लेन्स। हे बघा हे विस्ताराचं आहे। चला आता आपण जाऊया पुढे। खरं तर येण्यासाठी हा जो रस्ता आहे ना हा एकदमच घाणेरडा आहे। या ठिकाणी पूर्णपणे घाणीचं साम्राज्य आहे, सगळं म्हणजे कचरा पेटी बनवलेली आहे या एरियाला। मास्क लावून या मंडळी जेव्हा तुम्ही येणार असाल तर। हे डोंगर आहे ते, आणि या डोंगरांवरती ह्या छोट्या छोट्या वस्त्या बनवलेल्या आहेत। असंच जर तुम्ही चालत आलात ना, 2 मिनटं फक्त लागतील चालत आल्यानंतर, सरळ सरळ आलात तर तुम्हाला ह्या पायऱ्या दिसतील। ह्या पायऱ्यांना वरती चढूनच तुम्हाला इथे बसायचं। बघा सगळे पब्लिक इथे बसलेले आहेत बघण्यासाठी नजारा। हे पहा मंडळी, आपण ज्याचा नजारा बघणार आहोत ना ते हे ठिकाण, आणि आपण येताना बघा इथून आलो खालून, इथून आल्यानंतर बघा इथून इथे वरती चढलो आणि त्याच्यानंतर बघा वरती आल्यानंतर पब्लिक तर मस्तपैकी बसून जागा पकडून ठेवलेला आहे। आम्ही पब्लिकनी तर मस्तपैकी जागा पकडून ठेवलेली आहे। आता आपण एक चांगली जागा बघूया, म्हणजे ज्या ठिकाणापासून आपल्याला चांगले सीन्स मिळतील बघायला।
आणि मंडळी बघा या ठिकाणी खाण्यासाठी सुद्धा आहे हा. सो जर तुम्ही उपाशीपोटी वगैरे आलात तर उपाशी राहण्याचं काही टेन्शन नाही आहे, खाण्यासाठी भेटेल तुम्हाला इकडे. तर आता इथून वरती चढूया आणि तिथून आपण नजारा बघूया. हे बघा बसण्यासाठी बघा हे असं रिस्कवरती आपल्याला बसावं लागतं. ठीक आहे. तर आता हळूहळू पब्लिक पण वाढेल कारण का संध्याकाळ झालेली आहे आणि 5:11 झाले. ते बघा एक विमान आता लँड झालेलं आहे. तर मंडळी हा जो तुम्ही नजारा बघताय ना, नजारा बघण्यासाठी इकडचेच लोकल लोक नाही आहेत, खूप लांबून लांबून लोक आलेली आहेत. आता हे जे माझ्या बाजूला बसले तर ते आलेले आहेत मालाडवरून. बरोबर. ते राहणार कुठे गाव म्हणतो तुम्ही? सोलापूर. मंडळी सोलापूरची मंडळी आलेली तिकडे मालाडवरून इकडे बघण्यासाठी आलेली. पहिल्यांदाच कसं वाटतं? पहिल्यांदाच आहे ना, भारी वाटते मंडळी. मंडळी आता ते हे जे एअर इंडियाचं प्लेन होतं ना त्या साईडला गेलेलं आहे. आता इकडून टेक ऑफ करेल ते. प्लेनचे लँडिंग टेक ऑफ, प्लेनची जी काही मुवमेंट्स आहे ना ती बघण्यासाठी तुम्ही बघताय माझ्या पाठीमध्ये किती गर्दी. प्रत्येक जण आहे ना हा जो मुवमेंट आहे तो कॅप्चर करतोय. हे पहा मंडळी, हे जे प्लेन आहे ना एअर इंडियाचं, हे आता इथून टेक ऑफ करेल. त्या साईडला जाईल टेक ऑफ करण्यासाठी. टेक ऑफ करण्यासाठी मला लाईनमध्ये सगळे प्लेन्स लागलेले आहेत. आता आपण आहे ना आपल्या ह्या ZV-E10 ने आपण शूट करणार आहोत. ओमान एअरचं सर्वात मोठं प्लेन दिसते आतापर्यंतचं.
तर हे बघा 6:34 झालेली आहेत आणि हा मस्त सनसेट आपल्याला बघायला मिळतोय. पण त्यापूर्वी तुम्ही बघून घ्या, इकडे आहे ना किती गर्दी झालेली आहे. समोर आहे एअरपोर्ट आणि आपण इथे बसलो होतो आणि आलेलो इथून. पण आता या ठिकाणावरून न जाता आपण पलीकडून जाऊया, म्हणजे त्यामुळे सुद्धा तुम्हाला तो रस्तासुद्धा माहिती पडेल आणि तुम्हाला सुद्धा ती मी माहिती देईन की त्या साईडून कसं यायचं आहे ते. चला आता आपण तिकडून निघूया. बघा पब्लिक बघा आता हळूहळू ना जसं सनसेट होऊन जाईल तसं निघून जातील पब्लिक आणि रात्री अचानक मध्ये येतील परत. ह्या ठिकाणावरून हे असं दृश्य आहे. या ठिकाणी एक मस्जिद आहे आणि हे असं बनवलेलं आहे. बघा इथून हा रस्ता आहे, इथून जाऊया आपण. ही एक गल्ली आहे, इथून आतमध्ये जाऊ शकतो आपण. आणि त्याच्यासमोरच बघा हे नाज हॉटेल आहे. नाज हॉटेलच्या अगदी अपोजिटलाच ही एक गल्ली गेलेली आहे. इथूनच सरळ सरळ जायचं आहे म्हणजे तुम्ही त्या लोकेशनपर्यंत पोहोचू शकता. चला तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि आपला आता घरी जायची सुद्धा वेळ झालेली आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.